दिल्लीमधल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही माफी मागितलेली नाहीये। त्यांच्या गप्प राहण्यामागे नक्की काय कारण आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा सवाल। इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन। मोदी जी has not even apologized. Why is the Prime Minister silent? What is the reason? He should apologize to the students and he should stop this nonsense of police people thrashing students. This is completely wrong. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, मात्र विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजीनामा द्यायला हवा। काँग्रेसचे नेते राहुल गांधींची मागणी। Dharmendra Pradhan, he's an intermediary. Absolutely, he should resign. But Dharmendra Pradhan hasn't beaten up these students. Home Minister has. He should resign. And Home Minister reports to Prime Minister. He should resign. What is going on? मधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि युवकांच्या मनामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी रचलेली नौटंकी आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। की हे आंदोलन केवळ नौटंकी आहे, देशाच्या युवकाचे माथे भडकवण्याकरता हे आंदोलन करतायत आणि या आंदोलनाचं हेही तपासलं पाहिजे की या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं 2-2, 3-3 ट्रक गोटे भरून आणलेले होते आणि ते गोटमार त्या ठिकाणी झाली, हे कोणी केली, कोण याच्यामागे असामाजिक तत्व आहे, हेही तपासण्याचं त्या ठिकाणी मला वाटतं सरकार तपासेल। पण हे आंदोलन जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याकरता, युवकाच्या मनात द्वेष निर्माण करण्याकरता केलं गेलं होतं। गोळ्या घातल्या तरी टाळ्या वाजवूनच स्वागत करू, कारण हा देश गोडसेचा नाही तर गांधींचा आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे। आमदार रोहित पवार यांची आंदोलकांवरच्या लाठीचार्ज नंतर प्रतिक्रिया। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका, आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने सरकारनं उत्तर द्यावं। सीजेपी आंदोलकांचा सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी असा उल्लेख केलाय। एनडीए आघाडी दहशतवादासारखी स्थिती निर्माण करते, खोत यांचा आरोप। सदाभाऊ खोत यांचं विधान अत्यंत चुकीचं, त्यांनी आपल्या विधानामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे। आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर विद्यार्थ्यांनी आंदोलन करताना राजीनामा मागण्यासोबत व्यवस्था कशी सुधारता येईल यावरती देखील विचार करायला हवा, कडू यांचं मत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी घेतली दिल्लीमधल्या आंदोलनातल्या जखमींची भेट। दिल्लीमधल्या आरएमएल रुग्णालयामध्ये राहुल गांधी यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। सीजेपीच्या आंदोलनावरती मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 8 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल, 900 पेक्षा अधिक आंदोलकांवरती एफआयआर दाखल करण्यात आले। परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आरोप आहे। दिल्लीमध्ये आंदोलकांकडून रस्त्यावरती उभा असणाऱ्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। आंदोलकांनी केलेल्या नुकसानीचा फटका पोलिसांच्या गाड्यांना बसलाय। आंदोलकांनी उद्ध्वस्त केलेल्या गाड्या अजूनही दिल्लीच्या रस्त्यांवरती उभ्या आहेत। जंतर मंतरवरच्या आंदोलकांवरील लाठीचार्जचा बुलढाण्यामध्ये महिलांनी निषेध केलाय। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुलढाण्यामध्ये महिला रस्त्यावरती उतरल्या। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन। सीजेपीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांची भेट घेतली। केंद्र सरकारकडे लेखी स्वरूपामध्ये मागण्या सादर केल्याची त्यांनी माहिती दिलेली होती। शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केली आहे। दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती केलेल्या लाठीचार्जचा निषेध। नगिना पक्षाचे खासदार चंद्रशेखर आझाद यांचं आंदोलन सुरू आहे। संसद भवन परिसरामधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या खाली हे धरणं आंदोलन सुरू आहे। जंतर मंतरमधल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अभिनेता मोहम्मद झिशन अय्यूब यानं पोस्ट केली एक कविता। सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची कविता कदाचित याच काळासाठी लिहिली गेली असावी अशी पोस्ट त्यानं केली आहे। एसबीआय करणार राम मंदिराच्या दानपेटीमधल्या रोख रकमेची मोजणी। भारतीय स्टेट बँकेच्या देखरेखीखाली 10 ते 12 जणांची नवी टीम तैनात करण्यात आली। 2 शिफ्टमध्ये मोजणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे।
राम मंदिराच्या देणगी प्रकरणाचं राजकारण करू नका, उत्तर प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा इशारा. तर स्थानिक पोलिसांच्या ऐवजी विशेष तपास पथकाला संपूर्ण तपास सोपवता येईल का, न्यायालयाचा सवाल. डेहराडून आणि मसुरीला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय. रस्त्याला खोल भेगा तर अनेक ठिकाणी रस्ता खचल्याची घटना. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते आणि वाहतूक थांबवण्यात आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधल्या नीलम खोऱ्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. अचानक आलेल्या या पुरामुळे दुकानं, घरं ही वाहून गेली आहे. जनजीवन देखील विस्कळीत झालंय. पिरान गावामध्ये नद्या आणि ओढे हे दुथडी भरून वाहत आहेत. 14 छोटे पूल वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटला. कारगिलमधल्या कारकिचू भागामधल्या पुराचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. हवामान अजूनही ढगाळ असल्यामुळे पुन्हा एकदा ढगफुटी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजस्थानच्या सीकर शहरामध्ये जल कर्फ्यू सदृश स्थिती आहे. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय. अनेक वाहनं पाण्यामध्ये बुडून गेली. मुंबईतल्या दहिसर, कांदिवली, मालाड, कुर्ला, टिळकनगर आणि मानखुर्द या परिसरामध्ये मुंबई गुन्हे शाखेची छापेमारी. बेकायदेशीर वास्तव्यासाठी असलेल्या 37 बांगलादेशी नागरिकांना अटक. 18 महिला, 5 मुलं आणि 14 पुरुषांचा समावेश. भंडाऱ्याच्या जवाहरनगरमध्ये वृद्ध महिलेला मारहाण करून दागिन्यांची लूट. केवळ 2 तासांमध्ये आरोपी विश्वजित वैद्य आणि त्याचा सहकारी जेरबंद. आरोपींकडून दागिने हस्तगत केल्याची पोलिसांची माहिती. नाशिक ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे राजस्थानपर्यंत. 82 किलो ड्रग्ज आणि 12.5 लाखांच्या मुद्देमालासह 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नशामुक्त नाशिक या अभियानाच्या अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई. वर्ध्याच्या हिंगणघाट या ठिकाणी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई. हिंगणघाट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 5 जणांना अटकही झालेली आहे. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांच्या नंतर मुलानं हत्या केली आहे. 14 जणांना अटक झालेली आहे. पुण्यामधल्या जुन्या कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी परिसरामधली ही हत्येची घटना आहे. संजय देशमुख असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामधील कारंजाचा ढाचा रातोरात गायब. ढाचा कोणी गायब केला याचा खुलासा करण्याची सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांची मंदिर समितीकडे मागणी. रायगडमध्ये अलिबाग वडखळ मार्गावरती शिवशाही बसचा अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस ही कलंडली. सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाहीये. अलिबागवरून पनवेलच्या दिशेनं ही बस जात होती. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधील वेरळ गावामधला उड्डाणपूल धोकादायक बनलाय. खचलेला रस्ता, उघड्या लोखंडी सळ्या यामुळे अपघाताचा धोका. तातडीच्या दुरुस्तीची वाहन चालकांची मागणी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय. वारकऱ्यांसाठी 24 जुलैला दादर ते पंढरपूर विशेष रेल्वे धावणार आहे. वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय. मध्य रेल्वेवरच्या दुप्पट दंडामुळे तिजोरीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. मध्य रेल्वेच्या दंड वसुलीमध्ये एकूण 61% वाढ झाली आहे. तिकिटाविना प्रवास करणाऱ्यांना दुप्पट दंडाचा फटका. लोकलचे दरवाजे अडवणाऱ्यांवरती पश्चिम रेल्वेने कारवाई केली आहे. 6 महिन्यामध्ये तब्बल 15,000पेक्षा अधिक जणांवरती दंडात्मक कारवाई. 40 लाखांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल. कोकण रेल्वेच्या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणारे. निळजे स्थानकामधल्या कामासाठी आज 10 तासांचा ब्लॉक. दादर हुबळी एक्सप्रेस ठाणे कल्याण कर्जतच्या मार्गे धावणार आहे. आज संध्याकाळी 7:45 ते उद्या सकाळी 5:45पर्यंत हा ब्लॉक असेल. तर मडगाव एक्सप्रेस सकाळी 8:40 सुटणार आहे. भंडाऱ्यामध्ये खासगी जागेवरती पाण्याची टाकी उभारल्यामुळे नगर परिषद अडचणीत आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचा जमीन मालकाच्या बाजूने निकाल. कोर्टासमोर पुन्हा एकदा बाजू मांडणार असल्याची प्रशासनाची माहिती. त्यावरती जागा मोकळी करा, अन्यथा तिप्पट मोबदला देण्याची मालकाची मागणी. जळगावमध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेला तापी नदी जन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात संपन्न झालाय. नदीची विधिवत पूजा करत महाआरती देखील केली गेली. 108 फूट साडी अर्पण करण्याची परंपरा आहे.
अमरावतीमध्ये इस्कॉनतर्फे जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन. शहरामधल्या जयस्तंभ, सरोज चौक, बापट चौक, राजकमल आणि गांधी चौक या प्रमुख मार्गांवरून जात असताना भाविकांनी जल्लोषामध्ये जगन्नाथाच्या रथाचं स्वागत केलंय. नवी मुंबईमधील परवाना रद्द केलेल्या पंचतारांकित हॉटेलला पुन्हा एकदा एक संधी द्या. यानंतरही स्वच्छता न पाळल्यास कारवाई करा. मुंबई उच्च न्यायालयाचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाला आदेश. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील मिनी महाबळेश्वर म्हणजे गुढे पाचगणीला पर्यटकांची पसंती. निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी हजारोंची गर्दी. मान्सून बेस कॅम्पला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद. भिवंडीमध्ये अवैध दारूच्या विरोधात महिलांचं पोलीस आयुक्तांना निवेदन. दारू विक्रेत्यांसह रॅकेटला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करा. संतप्त महिलांची पोलीस आयुक्तांकडे मागणी. अमरावतीच्या भातकुलीमध्ये शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या शेतामध्ये जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. आधीच पावसाची कमतरता आणि त्यामध्ये रोही, हरिण यांचा अक्षरशः धुमाकूळ आहे. वन विभागानं या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांची मागणी. नागपूर वेधशाळेकडून विदर्भामधल्या 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलाय. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस पडू शकतो. खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधान आहे. आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पालघरमध्ये कालपासून दमदारपणे हजेरी. जिल्ह्यामधील धबधबे प्रवाहित. पालघरच्या वाघोबा घाटामधल्या धबधब्यावरती पर्यटकांची प्रचंड गर्दी. भंडाऱ्यामध्ये सलग 5व्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं. वाहन चालकांना या सगळ्याचा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक ठिकाणी भात पिकाच्या लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. वाशिम जिल्हा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये काहीशी घट झाली आहे. एकबुर्जी प्रकल्पामधला पाणीसाठा हा 6.56% आहे.